माणिकराव कोकाटे आज नाशिक शहरामध्ये दाखल होत असून नाशिक शहरामध्ये त्यांच्या समर्थकांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। मात्र या बॅनरमध्ये छगन भुजबळ यांना डावलण्यात आलंय। शिवसेनेच्या सुहास कांदे यांचा मात्र बॅनरवरती फोटो झळकतोय। भुजबळांचा बॅनरवरती फोटो नसल्यानं चर्चेला उधाण आलंय। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे नाशिकमध्ये आहेत आणि नाशिकमध्ये असलेल्या त्यांच्या निवासस्थानी जे आहे ते या ठिकाणी ते आल्यानंतर त्यांचं परिवाराकडनं स्वागत करण्यात आलं। मात्र या ठिकाणी स्वागताचे काही बॅनर लावलेले आहेत, ते सर्व बॅनर आता चर्चेचा विषय ठरत आहे। त्याचं कारण आता माणिकराव कोकाटे यांच्या बॅनरवर आपण जर बघतोय तर या ठिकाणी असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा जो फोटो आहे तो गायब असल्याचं पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे छगन भुजबळ यांचे राजकीय विरोधक समजले जाणारे सुहास कांदे यांचा फोटो मात्र या बॅनरवर आपल्याला पाहायला मिळतोय। आपण जर बघितलं तर या ठिकाणी कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे यांचं निवासस्थान आहे आणि निवासस्थानाच्या बाहेर त्यांच्या समर्थकांकडनं या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी जे आहे ते बॅनर लावलेले आहे आणि या बॅनरवर जर आपण बघितलं तर सर्व प्रमुख नेत्यांचे फोटो आहे, मात्र या ठिकाणी छगन भुजबळ यांचा फोटो दिसत नाहीये। तर दुसरीकडे छगन भुजबळ यांच्या जे राजकीय विरोधक आहेत सुहास कांदे जे नांदगावचे आमदार आहेत त्यांचा फोटो मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय। माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ यांचं जे वैर आहे ते सर्वश्रुत आहे, मात्र माणिकराव कोकाटे यांचे नाशिक शहरातील अनेक जे होल्डिंग आहेत त्या होल्डिंगवर या ठिकाणी कुठेही छगन भुजबळ यांचा फोटो पाहायला मिळत नाहीये। तर अनेक ठिकाणी आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी भुजबळ यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे सुहास कांदे यांचा मात्र फोटो या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्यामुळं आता माणिकराव कोकाटे यांच्या स्वागताचे हे जे बॅनर आहे ते आता चर्चेचे विषय ठरत आहे। कॅमेरामन मयूर बारगजे सह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। दरम्यान यावरती आता माणिकराव कोकाटे यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूयात। अनेक बॅनरवर जे ते भुजबळांचा फोटो त्या ठिकाणी दिसत नाहीये। आपलं आणि भुजबळांचं जे वैर आहे ते पुन्हा एकदा अधोरेखित होते असं म्हणता येईल? नाही, वैर नाही म्हणता येणार। मी या अगोदर सांगितलेले मतभेद आहेत, असतील माझे, त्यांचे असतातच मतभेद, कोणाशी नाही, सर्वांशी मतभेद आहेत, माझ्या घरच्यांशी पण आहेत। मतभेद असणं साहजिक आहे, फार मोठी गोष्ट नाहीये। परंतु आता ते बॅनर जे लावले त्या कार्यकर्त्यांनी लावले, त्यांनी कोणाचे फोटो टाकायचे नाही टाकायचे तो त्यांचा अधिकार आहे। ते काय मला विचारून टाकले नाही, मला विचारलं असतं तर मी सांगितलं असतं भुजबळांचा फोटो टाका। मात्र भुजबळांचे राजकीय कट्टर विरोधक समजले जाणारे सुहास कांदे यांचा बॅनर आपल्या ठिकाणी जो फोटो आहे तो बॅनरवर पाहायला मिळतोय, मात्र भुजबळांचा दिसत नाही। मला माहित नाही कोणी लावले, त्यांच्या लोकांनी लावले असतील, कोणी लावले असतील। बाहेरचे लोक कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य, ते लावू शकतात कोणाचे फोटो, त्यांना जे योग्य वाटतं ते करतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।